दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकाल खूप पद्धतीने हिट वाटताना पाहायला मिळते. म्हणून म्हणतो ना की निसर्गाचा नियमच बदलला आहे. आणि आज आपण म्हणतो की या धावत्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला बदलाव देखील लागला आहे. पुढे धावत्या जगतामध्ये मग पाहू शकाल प्रत्येकावरती विश्वास ठेवण्यापेक्षा पहिल्यांदा म्हणतात स्वतःवरती विश्वास ठेवा. असं म्हणतात ना की झाडाची सावली ती झाडाखाली देखील राहत नसते. तसं मात्र या जगामध्ये फक्त स्वतःवरती बिळी ठेवा. हा स्वतःवरती बिळी असेल ना तर जग देखील जिंकता येतं. कारण विराट कोहलीची व्हिडिओ ती खूप सारी व्हायरल झाली. मग त्यानंतर अक्षरशः त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला आणि जगाच्या कानोकोपऱ्यामध्येही त्या बलाढ्य टाकतीनं मात्र आपला विश्व निर्माण केला. जर आता मॅच दिसतं ना बेस्ट ऑफ लक टीम जुईचंद. पहिलाच बॉल राजाच्या बॅटमधनं आमच्या स्वागताला आणि सरळ आमच्या परफेक्ट मात्र समोरक्षाला दिली आहे ती मात्र सलामी राजा गुलवीच्या बॅटमधनं पहिला षटकार 6 धावा. खऱ्या अर्थानं पोषकाल की टीम मजेशीर कर्णधार देखील अंकित पटेल पुण्याच्या दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होतात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देखणी स्पर्धा दिमागदार स्पर्धा एका साईडनं वसे फॉर्मॅट एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल आणि शमत दोन विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये भेटलं गेलं. पहिल्या दोन बॉल ती पास होतो सुपर टायमिंग मिस्टर राजा गुलवी मॅन फ्रॉम निंबवली. बॉल क्रमांक 3 चेतन म्हात्रे अनुभव खूप सारा आहे. मग तिथे पाहू शकाल की अमबॅक करू शकतील का कारण पहिल्या मिनिटेड पॉवर पेच असताना बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. ॲज गोलंदाजी ते मात्र पंच भूषण हवलदार आमच्या दिशेने वळताना ॲज व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाने सिंगल येते आणि सिंगलच्याच मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती इनसाईड लेवलला पाहू शकाल की निंबवली आपण पाहायला मिळते 13 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या षटक बॉलिंग मार्कवरती मेंटेन पाहते. 2 बॉलचा खेळ ती कपलटी चालय धावसंख्या फलकावरती 13 आली आहे. अगेन तयार बॉलिंग क्रमांक 3 हा बॉल स्ट्राईक पाहायला मिळतोय. इथे मात्र परफेक्ट फाईट यॉकर अँगल करेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मिस्टर चेतन म्हात्रे यानं. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं वस्ते तालुक्यात नामांकित टीम आहे. मग नायगाव असेल जुईचंद्र असेल उमेलमान असेल पापडी असेल सातत्याने आमचा प्रवास देखील त्या ठिकाणी असतो कारण पुढच्याच महिन्यामध्ये चांगली स्पर्धा आमच्या भेटीला येते उमेलमानकरांची. फ्लॅट बॉल इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न असतो. ड्राईव्हचा फटका होता हलक्या हातात खेळायचा प्रयत्न केला राजेश गुलवीनं. इथे मात्र राजा गुलवी पाहायला मिळतोय आणि ते पौषल चित्र मात्र कमबॅक करते. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं जुईचंद्र केव्हा कमबॅक केले सांगता येणार नाही आहे कारण हवेच्या विरोधातले हे सर्व खेळाडू आणि म्हणतात की समुद्राच्या विरोधात त्यांचा प्रवास सातत्याने राहिला आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या दुनियेमध्ये आले ना तेव्हा खऱ्या अर्थानं सायलेंट म्हणतात ना सेन्सिटिव्ह क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि बॉलिंग मार्केट पाहतोय की आतापर्यंत या स्पेलमधील ज्या पद्धतीनं 4 बॉलचा खेळ कंप्लीट केला इथे मात्र ऑन साईडला चांगला तो खेळला आहे. पूर्णपणे पाहू शकाल डाऊन दी ग्राउंड 1 बाउन्स चौकार राजा गुलीच्या बॅटमधून अंकिले क्लास टाइम चौकार 4 धाबा आणि 4 धाब्याच्या मदतीनं 5 बॉल नंतर धावसंख्या टोटल्समध्ये जाऊन पोहोचते ती मात्र 17 या धावसंख्येवरती आहे. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये शुभम गुलवीला आपण पाहतोय नॉनस्ट्रायक एंडवरती आहे आणि भिवंडी टेनिस बॉल फिनिशर असं म्हटलं जातं राजेश गुलवीला. आणि राजा गुलवी आता मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धती फलंदाजी करते. कॉटन बॉलला पहिल्याच बॉल ते आघात दिला गेला आणि बॉलला फेकून दिलं गेलं. पिकअप ऑफ द स्ट्रोक याचा देखणा फटका क्रिकेट विश्वातील. अगेन तयार शेवटचा बॉल करता गोलंदाज मिस्टर चेतन म्हात्रे. नकोटचा बॉल अक्षरशः त्यावरती मात्र हुकरचा प्रयत्न केलाय. इथे मात्र कल्पेश म्हात्रे फील्ड करेपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक पहिले इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या स्पेलनंतर जाऊयात धावसंख्या टोटल्स तुम्हाला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 18 जगाच्या अभिराज्य टेनिस बॉल नाही तर जगाच्या मात्र विश्व क्रिकेटमध्ये ज्याने हुकूमत गाजवली 14,000 धावा प्लस केल्या गेल्या. IPL मध्ये सर्वात जास्त धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या आणि क्रिकेटमध्ये सर्वात कमी वेळामध्ये हाय रेकॉर्ड 50 षटकं नाही तर 53 षटकं देखील ज्या पद्धतीने कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला तोच मस्त मिस्टर VK अँड चेस मास्टर मिस्टर विराट कोहली आता जर्सी क्रमांक 18 आणि स्कोर कार्ड देखील फलकावरती 18 पारा मिळते. येणारे 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. ऐकूयात डीजेला.
कॉम्पिटेटिव्ह फर्स्ट इनिंग आणि 6 बॉल नंतर धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात फलकावरती 18 वैयक्तिक धावसंख्या मात्र राजा गुलवीच्या बॅट मधनं आल्या. शुभम गुलवी आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरती दोन्ही बंधू पाहतोय. इथे मात्र बॉलिंग मार्कवरती अमित जाधव याला मात्र स्पेल क्रमांक 2 करता प्रमोट केला गेलाय बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला बोलतोय. हे म्हणतो ना की ग्रामीण टेनिस हे तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे. ॲज ग्रामीण टेनिस तर तुम्हाला पहिलं क्रिकेटचं विश्व दर्शवला. त्यानंतर मात्र आता नुकताच IPL स्पर्धा चालू आहे. वस्ती तालुक्यातील अर्नाळे गाव आणि अर्नाळे गावचा सुपुत्र प्रशांत घरत त्या ठिकाणी मात्र बिलॉंग करतोय IPL स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षामध्ये विश्वनाथ जाधवला देखील पाहिलं होतं. यावर्षी थोडंसं पाहू शकाल की ऑप्शनच्या माध्यमातून सिलेक्शन झालं नाहीये. मात्र ते प्रशांत घरतला खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहतात. पण म्हणतो ना क्रिकेट आज सोनेरी दिवसामध्ये प्रगती करत आहे. म्हणून म्हणू नका क्रिकेटने काय दिलं, आज सर्वस्व दिलं आहे क्रिकेटनं. इथे इनसाइड कव्हरचा फटका इथे बसलाय. मात्र हा साईडचा इम्पॉर्टंट टीम सियाल जुचंद्र चुकी करते पकडो कॅच जीतो मॅच. कारण राजा गुलवी फेवंटी टेनिस बॉलमध्ये एक धुवाधार खेळाडू आहे. राजा गुलवी एक पाहू शकते मध्ये आमचे कॅमेरामॅन कोरधूर सुपर पण पाहू शकाल बॉलला परफेक्ट मध्ये क्लिअर करतायत. आणि एक फिनिशर बॅटर म्हणून फेवंटी टेनिसमध्ये या खेळाडूची ओळख आहे. हा परिचय त्याचा आपण नेहमीच देत असतो. तो राजा गुलवी निंबोली गावचा सुपुत्र पाहू शकाल सायकल एनवरती आहे. अमित जाधवचा पहिला बॉल एक परफेक्ट डिलिव्हरी होती. खूप चांगल्या पद्धतीने अमितचा पहिला बॉल ब्लॉकरमध्ये अक्षरशः फेकण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना अक्षरशः मात्र हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला राजेश गुलवीनं. बॉल क्रमांक 2 स्विंग केलाय. आज स्विंग पाहू शकाल इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळते. स्विंग अँड मिस ह्याच बॉलचा मध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न होता राजेशकडनं. अमितकडे अनमोड जरी नसेल तरी मी म्हणेन की खऱ्या अर्थानं एक प्रयत्न खूप चांगले आहेत. आणि म्हणतो ना की भविष्यामध्ये प्रयत्न करत राहा. प्रयत्नाशिवाय मात्र यश मिळत नसतं. आणि या मॅचमध्ये अमित जाधव तेच प्रयत्न करतोय. कारण चेतन मात्र थोडासा माग ठरला गेला. 18 धावा पहिल्या ओव्हर्समध्ये कन्वर्ट झाल्या. अगेन इथे मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी. पुनश्चता स्विंगचा वापर स्लोअर गोलंदाजी म्हणतो ना असा इम्पॉर्टंट क्रिकेट माती विकेट्स अक्षरशः तुम्हाला मात्र माती विकेट प्रभावित करते. येणार प्रत्येक बॉल करता बॅक टू बॅक 2 छोटे या ठिकाणी डॉट केले गेले. स्पेल क्रमांक 2 आहे. अमित जाधव बॉलिंग मार्कवरती पाहतोय. हॅलो लॉकरचा बॉल अक्षरशः यावरती हुक केला गेलाय. लोपे संघ जर आला असेल तर आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लोपे संघ लोपे संघ आणि बेनकेपाडा एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. अगे तयार बॉलिंग मार्कवरती मिस्टर शुभम गुलवी यावेळी इनसाइड कव्हरचा फटका इथे फसला गेलाय. आणि तिथे मात्र विकेट फर्स्ट विकेट डाऊन 0 वरती परतावा लागेल आज मात्र शुभम गुलवीला. कमबॅक केलेलं सांगता येणार नाहीये. आणि ते मात्र अमित जाधवची कमालीची गोलंदाजी एक ब्रेक ऑन मला एक सक्सेसफुल इनिंग पाहायला मिळते. आज गुड बॉलिंग आज पॉसिबल क्रिकेट पाकिस्तानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय टीम निंबवलीकडनं नितीन गुलवी. यावेळी क्या बात है. आते ही अपनी झलक आते ही अपनी पहचान. हम हमारे काम से जाने जाते हमारे नाम से नहीं जाने जाते. टायमिंग प्रॉपर मनगडचा वापर बॉलला फेकून दिलाय हवाई सफर 6 धावा. क्या बात है. सलग टीम लोहपे संपर्क साधायचा आहे महेश जाधव. तसेच टीम बेनकेपाडा संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पुढे म्हणताना जणू काय ड्रेसिंग रूम सज्ज आला होता. बिग बॅटर मिस्टर भिवंडी टेनिस बॉल बद्दल मिस्टर पाहायला मिळतोय नितीन गुलवी. आता पाहू शकत ज्या पद्धतीने आला बरोबर अटॅक पाहायला मिळाला. इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 27 बॉल मिळते. कल्पेश मात्र या ठिकाणी काहीतरी मात्र कानमंत्र देत असताना कारण ज्या पद्धतीने कल्पेश मात्र यांचा देखील वेगळा परिचय क्रिकेटमध्ये निर्माण केला. स्फोटक आहेत ते म्हणजे स्फोट नंतर अक्षरशः मध्ये शॉप मात्रे ब्रदर्स
ह्या नावानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नाव ब्रँड पद्धतीनं पसरलं आणि चांगली व्हरायटी चांगली क्वालिटी त्यांच्या टीम्स पाहतोय. मग तुमची जर्सी असेल त्यांची कॅप्स असेल त्यानंतर त्यांचं तुम्ही पाहू शकाल की गॉगल्स देखील असतील मग बॅट असेल आणि खऱ्या अर्थानं कल्पेशला तुम्ही तुमच्या समोर मदत पाहतात कल्पेशची मात्रे. तर आता मॅथरिशन लास्ट ओव्हर अगेन्स्ट बॉलिंग मागवरती आलाय गोलंदाज मितेशला पण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. अंतिम शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय बिग बॅटर मिस्टर राजा गुलवी ऑन सायकल एंडवरती उभा आहे. बॉल क्रमांक फर्स्ट आणि डिलिव्हरी 27 रन ऑन कार्ड 1 विकेट लॉस ऑफ. इनसाइड इथे मात्र परफेक्ट इस्ता कव्हरला उडवलाय बॉलला पुणे क्षेत्रामध्ये सेकंड चान्स असेल मात्र इथे हा झेल कॅरी आणि राजा गुलवीला परतावं लागेल. 10 बॉल 20 धावांची पारी इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि इथे मात्र राजा गुलवी परतीच्या प्रवासाला. मितेश पाहतोय पहिल्याच बॉल वरती पाहू शकाल की आपली समक सिद्धता करत असताना बॉलिंग मागवरती पाहतोय. अगेन दुसऱ्या बॉल करता तयार नवीन बॅटर सायकल आणि अक्रॉस द बॉल स्कॉर लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू इथे मात्र स्ट्रॉंगली हा मुवमेंट पोझिशनला गेलाय आणि ह्या मुवमेंट मध्ये हे ट्रॅकिंग शॉट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रमोट करतायत आणि ट्रॅकिंग शॉट जेव्हा तुम्ही खेळताना तर तुमचं फेस हे खूप वेगाने असणं खूप गरजेचं आहे आणि इथे मात्र धावसंख्या फलकावरती 28 मध्ये पाहायला मिळते 2 विकेट लॉस ऑफ न. बॉल क्रमांक 3 अंतिम स्पेल मध्ये येणारी धावसंख्या ही मात्र टीम निंबोली करता खूप महत्वाची असेल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 101 चौकार लागले गेलेत आणि 108 षटकार लागले गेलेत. सेकंड बॉल इथे मात्र नितीन गुलीच्या बॅट मधनं अमित जाधव त्या ठिकाणी फील्ड करतोय. दुसरा धाबायचा प्रयत्न फेकी आणि इथे विकेट होईल पद्धत. दोघांमध्ये कॉल कनेक्शन खूप गरजेचं आहे म्हणून म्हणतो ना क्रिकेटमध्ये एकमेकांना कॉल करत राहा हे क्रिकेट आहे. आणि इथे आपण पाहिलं तर विकेट येते विकेट क्रमांक पाहू शकाल 3 इथे मात्र परतावं लागेल मिस्टर सचिन गुलवी. यानंतरचा होणारा सामना आकाशी विरुद्ध सूर्यानगर. पटाल बदाच्या आतमध्ये पोहोचून नक्कीच विक्रम गुलवीला आपण पाहतोय. सायकलवरती दबाड आलाय. अंतिम 3 बॉल फेस करणार तो देखील सायकल एंडवरती तयार असेल. येणारा चौथा बॉल करत राहावे तर मागच्या दिशेनं एक चांगली मॅच आता प्रेक्षकांच्या माहितीचं पाहायला मिळते. एका साईडनं आपण पाहू शकाल सिंह 11 जुईचंद्र त्यांच्या अगेन तुम्ही पाहतात नक्कीच टीम निंबवली म्हणजे एका साईडनं टेनिस बॉल भिवंडी तर एका साईडनं वसई टेनिस बॉल इथे मात्र दिसताना बॉल गॅप पंता निघून चालला इंटू द गॅप क्लिअर बाउंड्री रिझल्ट चौकार 4 धाबा आला का. यानंतर होणारी मॅच पाहायला मिळणार आहे. आपण पाहू शकाल नक्कीच टीम शनिदेव आगाशी आणि त्यांच्या अगेन तुम्ही पाहू शकाल नक्कीच सूर्यानगर मिड विकेट कल्पेश मात्र इथे पाहतोय ऑन साइड मध्ये मिड विकेट येईपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. मी म्हटलं ना की कमबॅक होऊ शकेल म्हणतात धावसंख्येत तुम्हाला पाहायला मिळते ती मात्र स्कोर कार्ड वरती ऑन द राईस 3 विकेट लॉस ऑफ 33 33 या धावसंख्येवरती 34 या धावसंख्येवरती अंतिम बॉल बाकी आहे बॉल क्रमांक 18. पहिला एरेक मध्ये पाहतो एक चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. एका साईडनं हार्ड बॅटिंग पाहायला मिळाली कमबॅक पाहायला मिळाला स्लोवर लाईन आपल्याला पाहायला मिळाली. इथे उडवलाय बॉलला क्लास टायमिंग केला. इथे मात्र चेंडूने उंची जास्त
तेवढीच मात्र लांबी पाहायला मिळते. आजही काज आहे एव्हन क्वालिटी हा षटकार 6 धावा आणि या 6 धाव्याच्या मदतीने इथे मात्र टीम निंबवली जाऊन पोहोचते. करता 41 रनची आवश्यकता. त्याआधी आपण जाऊया टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील एका साईड पाहायला मिळणाऱ्या टीम शनिदेव आगाशे आणि त्यांच्या अगेन तुम्ही पाहता नक्कीच टीम सूर्यानगर. चला दोन्ही कॅप्टन्स या. तर नक्कीच ऋषिकेश भोसलेला विनंती करते की आपल्या शुभास या ठिकाणी राणीचा कॉल करायचा. एका साईडला टीम आगाशी कर्णधार आणि त्याच्या आगेच तुम्ही पाहू शकाल सूर्यानगर. चल दोन्ही कॅप्टन्स बिना विलंब बसा. स्पर्धेला खूप सारी विषय आपण पाहतोय पुढे नंतर ना. सूर्यानगर संघाचा कर्णधार हॅलो हॅलो चेक चेक. चला जरा स्पीड अप करा. बी फास्ट. फोर्टी रन्स 40 धावांच आव्हान ठेवून मात्र फेल करण्याकरता पाहायला मिळते. भिवंडी टेनिस बॉल टीम निंबवली तुम्हाला मैदान शॉटमध्ये. त्यांच्या आगेच पाहू शकाल नक्कीच कल्पेश म्हात्रे टीम कंपनी CI11 शिवचंद्र बॅटिंग करण्याकरता स्वतः कल्पेश म्हात्रे आणि त्यांच्या आगेन तुम्ही पाहू शकाल नक्कीच आणखीन एक स्ट्रॉंग भूमिका म्हणून चेतन म्हात्रेला पाहताय. 18 बॉल आणि 41 धावांचं लक्ष आहे. टीम गोठीवर संपर्क साधायचा राकेश नाईक. टीम गोठीवर आपण संपर्क साधायचा राकेश नाईक. चला जरा स्पीड अप करा कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तिसऱ्या दिवसामध्ये खूप उशिराने स्पर्धेत दाखवलं. यानंतर पाहायला मिळणार आहे आगाशी अगेन्स्ट टीम मात्र सूर्यानगर. त्यानंतर लोटे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल टीम बेनकेपणा. सकाळी स्पर्धेला सुरुवात खूप शानदार पद्धतीने पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने पाहू शकाल की एका साईडनं पंच भूषण हवालदार वारंवार ताकीद द्या. फक्त ओव्हरला 5 मिनिटं द्या. आपला घड्याळ देखील सेट करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बॉलिंग मार्क वरती आला एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि महत्वाचा धुवेदार मिस्टर राजा गुलवी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. फेस करण्याकरता चेतन मात्र पाहतो स्ट्रायकर एन वरती आहेत. नॉन साईडला कल्पेश म्हात्रे. पहिला बॉल मेंटेड पावली. पहिला बॉल इथे पहिला बॉल ऍज अ बिमो बॉल नो बॉल 100% पाहू शकेल. इथे मात्र नो प्लस याच्या टोटल 5 धावा आणि 5 धावेच्या सहाय्याने इथे मात्र स्कोर काढायला सुरुवात झाली आहे. इथे मात्र फील्डचा बॉल अवेलेबल पाहायला मिळणार आहे. बिमोवर पाहायला मिळाला. सिग्नलच्या अधिकारी नंतर दर्शित केला गेला स्वेअर चॅम्पियनच अंश सिंग आणि मध्ये ते दर्शवलं गेलं. इथे मात्र फील्ड बॉल खूप सारी हाईट पाहायला मिळाली. फ्लाईट थोडी जास्त होती. हाईट थोडी जास्त पाहायला मिळाली
आणि त्यानंतर बिमर बॉलचा इथे वापर केला गेला सरळ मात्र स्क्वेअरला आपण पाहू शकेल तिथे मात्र फाईनच्या टिपमध्ये असं आमच्या बॅनरमध्ये बॉल मात्र इथे पाहायला मिळतोय आणि ते टोटल ते धावसंख्या येते ती टोटल 5 या धावसंख्येवरती आहे 41 विजया करता बनवायच्या पहिल्याच फेर प्रगती पथावरती बॉलिंग माग करती आहे आणि पहिल्याच फेर इथे हाताळण्या करता मिस्टर राजा गुलवीला आपण पाहत आहे चतर भात्रे बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं मात्र खराब परिस्थिती निर्माण केली होती आता मात्र बॅटिंग करण्याकरता सायकल येणे ते पहिला मात्र चांगला स्ट्रोक खेळला गेलाय लोअर फ्लॅटेड डेलो अक्षरशः मात्र स्वीपरचा प्रयत्न होता सेकंड बॉल हा देखील फ्लॅटेड इथे मात्र परफेक्ट बॉलला पिकअप उडवलाय इथे पिकअप तर रेस बॉलला फेकून दिला गेलाय आउट ऑफ द बार रवी वाघमारे रवी बॅटर पाहतो देखील आपण पहिला बॅटर पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत ब्लास्ट टायमिंग कौशल्य सुपर टायमिंग सेट केलं गेलंय अगेन इथे मात्र ऑन साइडला उडवलं बॉल परफेक्ट मात्र समज कक्षाच्या स्टँड मध्ये आणि भुयावे त्यांचं मात्र स्वागत करताना जबरदस्त रवी मात्र फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय इथे प्रकारचा बॉल लक्षात घेऊन केलं गेलं ऑन साइड पाहू शकाल इथे मात्र एक सिंगलचा प्रयत्न आणि सिंगलच्या संबंधित इथे धावसंख्या टोटल स्वतः जाऊन पोहोचली फलकावरती 3 बॉल 18 या धावसंख्येवरती आहे लक्षात असा बिग बॅटर तथा कल्पेश मात्र सायकल एंडवरती येताना पाहायला मिळतंय 41 धावांचं समीकरण सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे मात्र इरादेपस्ती केले गेले बलिदाना छात मध्ये पुढे म्हणताना की स्वतःची विरोधात इथे मात्र ब्लॉकरला अक्षरशः हुक्करचा प्रयत्न केलाय सॉफ्ट हँड युवर पुष्ट आहे मिस्टर कल्पेश मात्रे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र एक हलकीशी एज पाहायला मिळाली कारण ब्लॉकरचा प्रयत्न अक्षरशः मात्र धोका देखील त्या ठिकाणी खेळला असता मात्र मागचा फेस खूप सुंदर आला आणि सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट केली आणि सिंगलच्या मदतीनं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 19 या धावसंख्येवरती सिया 11 जीवचंद्र मग स्थितीमध्ये फ्लॅट बॉल इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइड मध्ये एक सिंगल दुसरा प्रयत्न आणि सुपर आणि बिग विंडो विकेट या ठिकाणी मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात या 2 धाबाच्या मदतीनं धावसंख्या टोटल सोबत जाऊन पोहोचते ती मध्ये 21 या धावसंख्येवरती 21 या धावसंख्येवरती अंतिम बॉल बाकी आहे मिनिटेड बॉलचा परिपूर्ण फायदा घेतला गेला पहिला बॉल नो प्लस 4 अशा 5 धावा पाहायला मिळाला त्यानंतर बॅक टू बॅक टुगेदर पाहिलं तर ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळते 2 षटकार देखील सामील झाले आणि त्यानंतर मात्र धावसंख्या मात्र 21 विदाउट लॉस ऑफ आपण पाहू शकाल सिया 11 जयचंद्र तुम्हाला मात्र 21 या धावसंख्येवरती पाहायला मिळते टायमिंग प्रॉपर करता हुआ तोवर पॉइंटला ऐसा कव्हरला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळते 1 बाउन्स चौकार पहिला 6 चेंडूचा गेल ते कंप्लीट झालाय धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 25 या धावसंख्येवरती सूर्यानगर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय सूर्यानगर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय बारा बॉल आणि विचार करता 16 धावांची गरज 16 रन इन द मॅच पोषण इथे मात्र 12 बॉलचा खेळ बाकी आहे कल्पेश मात्र ऑन सायकल एंट्री मात्र बॉलिंगच्या माग पडते आला गोलंदाज नितीन गुलवी 12 बॉल मोस्टली म्हणू शकेल इथे मात्र लो स्कोर मॅच जरी असेल तरी प्रति पूर्णांक 8 ची सरासरी प्रति ओव्हर इथे मात्र कंप्लीट करावी लागणार आहे सिया 11 जीचंद टीमला वसे तालुक्यातील नामांकित टीम एका साईडनं भिवंडी नामांकित टीम बरोबर आमने सामने भेटताना पाहायला मिळते एक चांगली स्ट्रॅटेजी मिळते पहिल्या ओव्हर्समध्ये 25 रन ऑन कार्ड आणि इथे मात्र रवी आपण पाहतोय 23 धावा जिंकले कल्पेश मात्र एक सिंगल वरती इनसाइड कव्हरचा फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं एक सिंगल वरती इथे मात्र संपुष्ट व्हायला लागतं एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 26 रन ऑन कार्ड विदाउट लॉस ऑफ टीम मध्ये सिया 11 जीवचंद्र 26 या धावसंख्येवरती आहे एक क्रिकेट कोणते क्रिकेट असू द्या खऱ्या अर्थानं आज खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेट असेल लीग असेल मात्र अशेषच्या माध्यमातून असेल सर्व काही आता मध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही प्राप्त करतात आणि या पद्धतीने क्रिकेट तुम्ही पाहतात एक बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फुटकावरती पाहिजे 26 या धावसंख्येवरती 41 धावांचा सन्मान आहे इथे मिस टायमिंग स्ट्रोक्स शुभम गिल
त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय. स्वतःवरती विश्वास त्यांनी दर्शवला होता. येणाऱ्या कॉलला मध्ये त्यांनी थांबवलं गेलं आणि त्या विश्वासावर त्यांनी मध्ये सेलला केले कॅरी. विकेट क्रमांक फर्स्ट मिस्टर रवीला पडतावा लागेल आपल्या 26 या धावसंख्येवरती. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर अडिकेत भुमटे पाहतोय. अडिकेतला की आता वन डाऊन सोडताना साखर एडवरती येतोय. कमबॅक येते मात्र नितीन गुलवेनं थोडंसं या मॅच मध्ये पारंगत करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणतो ना की मॅच कशा पद्धती असेल क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत लढणं हे खूप गरजेचं असतं. कारण येणारा संघर्ष केव्हा बदलू शकेल, केव्हा वेळ बदलू शकेल तुम्ही आम्ही कोणी सांगू शकणार नाहीत. पण म्हणतो ना टाइम इज मनी, मनी इज टाइम. वेळेला खूप महत्व द्या. कारण वेळ आणि काळ हा कुणाचा गुलाम नाही. निसर्ग देखील दर्शवतोय. थोड्या दिवसापूर्वी रिंटिंग सरीनं आराम घेतला. लोकांचा बॉल इथे मात्र पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं टेक करायचा प्रयत्न केलाय. मात्र फील्ड मध्ये फंबल बॉल इथे निघून चाललाय. सहकार्य करतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या 4 जाऊन पोहोचते ती फलकावरती 30 रन कान. आता विजयाकरता 11 धावेची गरज आहे. रन कान पाहते. विजयाकरता अजूनही 11 धावेची गरज आहे. बरोबर 9 बॉल आणि 11 धावा. 9 बॉल and 11 run in the match at team जुचंद्र. शॉट ऑफ द बॉल क्रॅकरचा प्रयत्न केला आहे. खूप चांगल्या पद्धतीचा फाईट मध्ये पाहत आहे. एक सिंगल त्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 31. आता विजयाकरता 8 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती चौकार. इथे मात्र आमचे कॅपरबाद प्रेक्षकांची छायाचित्र क्लिअर करत असताना गणेशपुरी कॉलेजचे आपण पाहू शकाल की मनोज पाटीलला देखील इथे क्लिअर केलं जात आहे. गोवर्धनपूर आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी क्लिअर करतात. 4 बॉलचा खेळ कॅप्टन झालाय. सात बॅटच्या दिशेनं बॉल क्रमांक 5. बॉल कल्पेश मात्रे राजा फलंदाजी क्लास 5 फार म्हणजे कल्पेश मात्रेच्या बॅटमधनं. नुसतं खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एक पारंगत व्यक्ती नाही आहे, तर एक खऱ्या अर्थात आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जबाबदारी देखील मैदानाच्या करतोय. त्यानंतर पाहू शकाल मी मगाशी म्हटलं की म्हात्रे ब्रदर्सचे मालक देखील आहेत ते. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर पाहू शकाल कल्पेश म्हात्रे. सेकंड एडवरती अंतिम बॉल फेस करण्याकरता नवीन बॅटर आणि की बोमटेला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 32 या धावसंख्येवरती 32. षटक इथे कंप्लीट झाले. पाहू शकाल 2. इथे विजयाकरता बनवायच्या 6 मध्ये 9 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 9 धावा. चौकार जर आला नसता तर मॅच थोडीशी पुढे हार मुवमेंट पाहायला मिळायची. मॅच मध्ये इंटरेस्ट पाहायला मिळणार आहे. सूर्यनगर संघाचा कर्णधार इंद्रसेन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा त्वरित. सहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. बॉलिंग मागतात त्याला शुभम गुलवी. कल्पेश म्हात्रे येणाऱ्या 6 बॉल मध्ये 9 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील का? पुण्याच्या भिवंडीकरांचा दबदबा राहील का हे पाहण्याकरता जाऊयात मॅचच्या दिशेनं. CI11 जुचंद्र अगेन्स्ट पाहता टीम निंबवली. कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधनं वारस टू द बॅटिंग मिस्टर कल्पेश म्हात्रे, द ब्रँड ऑफ म्हात्रे ब्रदर्स. कर्णधार 6 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 38 आहे. आता ते विजयाकरता 5 मध्ये बनवायच्या 3 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 2. वॉट बॉल, सुपर बॉल. थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन दिली गेली. बॉलला थोडं साईड द्यायचा प्रयत्न केला. कुठल्या स्पोर्टचा वापर देखील पाहायला मिळतोय. पण म्हणतो ना टेम्परामेंटपेक्षा तुमच्यामध्ये कर्तृत्वाची जबाबदारी खूप गरजेची असते क्रिकेटमध्ये. आणि कर्तृत्वाची जबाबदारी इथे मात्र शुभम गुलवी बॉलिंग मार्कवरती कल्पेश म्हात्रेच्या विरोधात. आता 4 मध्ये इथे पडवायच्या 3 धावा.
हलक्या हाताने पुश केलं बॉलला, सप्ट्यांचा वापर इथे त्याला पाहायला मिळतोय. आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या इथे जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. आतापर्यंत कल्पेश मात्रेने 6 बॉल आणि 10 धावा आता कन्वर्ट केल्या गेल्यात. 2 धावेची गरज आहे, 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. चौथा बॉल, वाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने पाहून पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. विजयाकरता फक्त आता इथे 1 धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. एक धावेची गरज आहे विजयाकरता. आणि या सिंगल टच मदतीने इथे मात्र टीम सिया 11 चंद्र आपल्या पहिल्या मॅच मध्ये विजय संपादित करते आहे. आणि बेस्ट ऑफ लक कल्पेश मात्रे टीम कंपनी. थोडंसं मी म्हणेन की बॅडला खेळले टीम राजा गुलवी आणि टीम कंपनी निंबवली. आपण या स्पर्धेत आलात, खूप चांगलं क्रिकेट तुमच्याकडे मी सातत्याने मी पाहत असतो. या वर्षामध्ये खूप चांगलं तुम्ही स्ट्रगल करतायत. पण मित्रांनो, तुम्ही इथे जिद्द सोडू नका, तुम्ही इथे प्रयत्न सोडू नका, कारण आज वेळ तुमची खराब असेल, उद्या वेळ नक्कीच तुमची असेल. तसं म्हणतात ना, प्रत्येकाची वेळ असते, तर त्या वेळेवरती मात्र स्वतःवरती बिलीव्ह ठेवावं लागतं. स्वतःवरती विश्वास ठेवाल ना, ते जगी जिंकताय. कारण एक मॅच हरली म्हणून क्रिकेट संपणार नाहीये, एक मॅच हरली म्हणून तुमचं मात्र स्वतः संपणार नाहीये. इथे नाणेफेक झाली आहे. टीम आगाशी लगेच फील्ड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यांच्या आगे तुम्ही पाहता नक्कीच सूर्यानगर. नक्कीच मी विनंती करतो या मॅचचा बंद देण्याकरता मुख्य मंचावरनं. मॅच देण्याकरता आपण पाहू शकतो मात्र रवी वाघमारे याच्या बॅटमध्ये 7 बॉल 23 धावा. तर नक्कीच रवी वाघमारे आपण इथे या. त्यानंतर कल्पेश मात्रे आपण मुख्य मंचावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये भागामध्ये आल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या वतीनं तुमचा या ठिकाणी आम्ही साई सन्मान करतोय कल्पेश मात्रे. त्यानंतर रवी वाघमारे आपण इथे या मॅच घेण्याकरता. त्यानंतर मात्रे बँडचे ऑनर कल्पेश मात्रे आपण देखील या. रवी वाघमारे आपण मॅन द मॅच. एक चांगली इनिंग या ठिकाणी आपल्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर एक चांगली इनिंग रवी मात्रे यांची. 7 बॉल 24 धावा. त्यानंतर आपण पाहतोय की मुख्य मंचावर मी विनंती करतोय श्रवण भोसले आपल्या शुभस्तेमध्ये या ठिकाणी मॅनद्वाज वितरित केली जाईल. रवी वाघमारे आपण
तर नक्कीच पुढच्या वाटचाल करता खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत जॉईन होते सिया 11 जीव चंद्राचे एक हार्ड बॅटर मिस्टर रवी वाघमारे, ज्यांच्या बॅटमध्ये 7 बॉलमध्ये 24 धावा आल्या. त्याला आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी पाहू शकाल टीम आगाशी तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल भिवंडी विभागातील सूर्यानगर बंटी ठाकरे यांची टीम. त्यानंतर आपण मुख्य मंचावरती म्हटलं ना की खऱ्या अर्थानं एक व्यक्ती असते ती मात्र आपल्या छोट्याशा धंद्यापासून मोठ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि कमी वेळेमध्ये आणि कमी दिवसामध्ये ब्रँड ऑफ पालघर, ब्रँड ऑफ वसई, ब्रँड ऑफ मात्रे ब्रदर्स ऑनर कल्पेशजी मात्रे यांचा मात्र यथोचित या ठिकाणी सत्कार करण्याकरता मी अंकित पटेलला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण माहिती शाल आणि मात्र या स्पर्धेचं भेट म्हणून पाहू शकाल सन्मान चिन्ह देण्याकरता मी विनंती करतोय. एकदा जोरदार आल्या मात्रे बद्दल ऑनर कल्पेशजी मात्रे एक चांगला ब्रँड आहे महाराष्ट्राच्या टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचलेला ब्रँड आहे कल्पेशजी मात्रे. धन्यवाद कल्पेशजी मात्रे, आपण इथे आलात. आपण मात्र खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच आपला परिचय या ठिकाणी मिळाला. तर जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेनं जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एका साईडनं टीम आगाशी आणि त्यांच्या आगे तुम्ही पाहू शकाल टीम सूर्यानगर.